या तीन गोष्टींमुळे 1 फेब्रुवारी नंतर कांदा दर पुन्हा काढणार राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी सध्याला निर्माण झालं आहे। सध्या कांदा बाजारभाव हे आता उतरणीला लागलेले असून कांद्याला सर्वात निचांकी बाजारभाव सध्या मार्केटमध्ये मिळतोय। कांदा हा जवळपास 1000 ते 1200 रुपयांच्या दरम्यान सध्या त्या ठिकाणी विकला जातोय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत त्या ठिकाणी सापडलेले आहे। एकरी त्या ठिकाणी 50 ते 60 हजार रुपये खर्च करून तेवढा देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नफा मिळत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये अतिशय निराशेची भावना त्या ठिकाणी आहे। सध्याची जी काही निर्यात आहे ती आता त्या ठिकाणी थंडवलेली आहे। एकूणच राज्यामध्ये लाल कांद्याची वाढलेली आवक आणि यामुळे कांदा दर हे त्या ठिकाणी घसरले आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे दर पुन्हा 3000 रुपयांचा टप्पा त्या ठिकाणी पार करू शकतील अशी परिस्थिती येत्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी आता नेमकं झालंय काय की पुरवठा हा वाढलाय आणि मागणी ही कमी झाली। याशिवाय लाल कांद्याची आवक राज्यामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक होताना दिसत आहे। सध्या जर का आपण कांद्याची निर्यात जर पाहिली तर निर्यात ही अतिशय थंडवलेली असून सध्या बाहेर देशांमध्ये देखील कांद्याला मागणी ही आता घटलेली आहे। दुसरीकडे आपण जर का सध्याचे कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, याशिवाय चांदवड, कळवण, संगमनेर कांदा मार्केट असेल, याशिवाय सोलापूरचं कांदा मार्केट असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी 2000 रुपयांचा बाजारभाव मिळतोय, तर सरासरी बाजारभाव हा 1100 ते 1200 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी मिळतोय। एकंदरीतच जेव्हापासून लाल कांद्याची आवक ही वाढलेली आहे तेव्हापासूनच कांद्याचे जे काय दर आहेत ते आता त्या ठिकाणी उतरणीला लागलेले आहेत। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, दुबई असेल, या देशांमध्ये कांद्याची जी काय निर्यात आहे ती आता त्या ठिकाणी थंडवलेली आहे। दुसरीकडे बांगलादेशनं जेवढा त्यांना त्या ठिकाणी बफर स्टॉक करायचा होता तेवढा त्या ठिकाणी त्यांनी करून ठेवला आणि त्यानंतर त्या ठिकाणी कांद्याची जी मागणी आहे ती आता बांगलादेशकडून आता घटलेली आहे। दुसरीकडे एकंदरीतच आपण जर का लाल कांद्याची वाढलेली आवक जर का पाहिली तर सोलापूरसारखी बाजार समिती असेल किंवा त्या ठिकाणी पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल, अशा बाजार समित्यांमध्ये जवळपास त्या ठिकाणी 32 ते 35 हजार क्विंटलची रोज आवक होताना त्या ठिकाणी दिसते। आणि ही असूनही त्या ठिकाणी कांद्याची जी काय डिमांड आहे ती आता त्या ठिकाणी घटलेली आहे आणि यामुळेच कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते आता त्या ठिकाणी उतरले। दुसरी गोष्ट म्हणजे लाल कांदा हा त्या ठिकाणी खायला अतिशय चांगला जरी असला तरी त्याची टिकवण क्षमता ही त्या ठिकाणी कमी असते आणि म्हणूनच ग्राहकांकडून याला पसंती ही त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळत असते। दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा बाकीचे जे काही व्यापारी असतील तो व्यापारी वर्गच ह्या कांद्याची त्या ठिकाणी खरेदी करत असतो, कारण त्यांना रोजच्या त्या ठिकाणी व्यवहारामध्ये किंवा रोजच्या त्यांना जगण्याच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी कांदा हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हॉटेल व्यावसायिकांना त्या ठिकाणी असतो। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता कडाडू शकतात अशी एकंदरीतच परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे। आणि 1 फेब्रुवारी नंतर फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी राज्याचं अर्थसंकल्प मांडला जाईल आणि ते यावेळेस त्या ठिकाणी कृषीची धोरणं त्या ठिकाणी ठरवली जातील आणि याविषयी कांद्याविषयी जर का एक सकारात्मक धोरण जर का ठरवलं गेलं तर त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी पुन्हा कडाडू शकतात असं एकंदरीत त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने सांगण्यात येते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा असेल आणि तुम्ही जर का येणाऱ्या काळामध्ये तो मार्केटमध्ये आणणार असेल तर कांद्याचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणे हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते।